मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे कॉर्नचे पकोडे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये पाहूया कॉर्न पकोडे। नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तर पहा, इथे कॉर्न पकोडे बनवण्यासाठी खूपच सोपी मेथड आहे आणि इथे साहित्यही खूप लागत नाही। पीठ इथे थोडं वेगळं लागतं। चला लगेचच आपण जाणून घेऊया कुठले कुठले साहित्य घेतलं आहे। इथे मी आपला स्वीट कॉर्न असतो तो घेतला आहे आणि पहा, याला थोडासा मिक्सरला फिरवून घेतला आहे, जास्त नाही, फक्त आपल्याला त्याचे दाणे आहेत ते फोडून घ्यायचे आहेत। इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तिथे 1 वाटी कॉर्नफ्लोअर घेतला आहे। इथे 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे, हळद, गरजेनुसार मीठ, 1 चमच जिरे आणि तिथे 1 ते 2 चमच काश्मीरी लाल तिखट पावडर। आता पहा, यामध्ये आपण घालून घेऊया कोथिंबीर। कोथिंबीर खूप घालायची, टेस्ट ही छान लागते आणि दिसायलाही खूप छान दिसते त्याची भजी। हळद, जिरे, काश्मीरी लाल तिखट पावडर जास्त घालायची नाही, थोडीशीच, मीठ गरजेनुसार। आता यामध्ये तांदळाचं पीठ पहिल्यांदा घालून घेते। जर तुम्ही ते तांदळाचं वापरायचं नसेल आणि फक्त कॉर्नफ्लॉवरचं वापरायचं असेल तर खूपच क्रिस्पी होतात, एवढी ही क्रिस्पी आपल्याला नको आहेत, म्हणजे इथे तुम्ही करू शकता पण मला नको आहेत। आता 3 चमच कॉर्नफ्लॉवर घातले। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण थोडासा पाण्याचा वापर करणार आहे। जर इथे तुम्ही जे मके आहे ते जास्त जर फोडून घेतले मिक्सर मध्ये तरी ते पाण्याची गरज लागत नाही, एकदम 1 ते 2 चमचच पाणी वापरायचं, जास्त वापरायचं नाही। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर आवश्यकता लागली तर थोडंसंच पाणी तुम्ही घालू शकता, जास्त इथे पाणी आपल्याला घालायचं नाही। पहा, हे असं झालं पाहिजे, जास्त आपल्याला पातळ करून घ्यायचं नाही। आणि इथे पहा, छान असं मी मिक्स करून घेतलं आहे। आता आपण तळून घेऊया। इथे ते छान असं तापलं आहे। आता यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे। बघा, इथे एवढं मी असं घट्ट तयार करून घेतलं आहे, जास्त आपल्याला पातळ नाही करायचं। आता हे असे सोडून घ्यायचे आहे। इथे तेल आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती तळून घ्यायचे आहे। थोडं लांब उभं राहायचं, मग ते उडतात। तुम्हाला इथे हवी तेवढी तुम्ही भजीची साईज करू शकता। इथे आपण आधी इन्स्टंट साहित्यामध्ये पाहिलं आहे, इथे आपण सोड्याचा वगैरे काही वापर केलेला नाही। हे म्हणजे खूप छान अशा क्रिस्पी होतात, त्याला सोड्याची वगैरे गरज लागत नाही। जेवढे कढईमध्ये बसतात तेवढे सोडून घ्यायचे। आणि आता पहा, आपण सगळे भजी हाय फ्लेम वरती सोडून घेतली होती। आता इथे थोडीशी मीडियम पेक्षा थोडीशी कमी करायची, मीडियम पेक्षा थोडीशी वाढवायची, जास्त पण हाय फ्लेम वरती नाही, मीडियमच्या आणि हायच्या मध्ये ठेवायचं। आणि पहा, छान अशी तळून घ्यायची। जी आपण पहिली सोडली होती ती पहा किती छान झाली आहे, खूप छान। आता इथे अजून आपण 2 ते 3 मिनिटं छान अशी तळून घेऊया। खूप छान क्रिस्पी होतात, चवीलाही खूप छान लागतात। आता इथे आपण पहिली जी सोडली होती भजी ती पहा, ती काढून घेऊया आपण। बघा, खूप छान अशी भाजली गेली आहे।
इथे ही 2, इथे तुम्ही साईज लहान करू शकता। अजून इथे आपण ही 2 मिनिटभर छान अशी तेलामध्ये तळून घेणार आहे। आता ही छान भाजली आहे। आता हे पण आपल्याला काढून घ्यायचे आहे। बस सोडून घेणार आहे। इथे तुम्ही फक्त तांदळाच्या पिठाची करू शकता आणि फक्त कॉर्नफ्लॉवरची तर कॉर्नफ्लॉवरची पण करू शकता। इथे मी 2 मिक्स केले। तुम्हाला जेवढा क्रिस्पीपणा हवा आहे तसं तुम्ही पीठ ॲड करू शकता। खूप छान असे क्रिस्पी पाहिजे असेल तुम्हाला तर फक्त कॉर्नफ्लॉवर वापरा। जेवढी बसत आहेत तेवढी सोडून घ्यायची आणि इथे सगळे भजे सोडून झाले आहेत। आता आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे। इथे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय आहे। मीडियम आणि हायच्या मध्ये पहा इथे ही भजी छान अशी आपली तळून झाली आहे। आता ही काढून घ्यायची आहे आणि पहा किती छान अशी आपली कॉर्न पकोडे तयार आहेत। खूप छान असे टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता। खूपच छान चविष्ट लागतात। जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा।